हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे राज्यामध्ये सध्या चर्चेत आहेत ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. आणि त्याचं कारण असं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी समाजाचं सरसकट आरक्षण द्यावं अशी मागणी करून 17 दिवस आमरण उपोषण अंतरवाली सराटी या गावामध्ये केलं. आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या सोबतचे सहकारी मंत्री यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आरक्षण जाहीर करण्यासाठी 1 महिन्याचा वेळ मागितला होता. आणि मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री स्वतः अंतरवाली सराटीत आरक्षण देण्याच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन आले, म्हणून त्यांनी 30 दिवसाऐवजी 40 दिवसांचा अवधी राज्य सरकारला मराठा आरक्षण जाहीर करण्यासाठी दिलेला आहे. मित्रांनो, 14 ऑक्टोबरला 1 महिना या जी वेळ दिलेली त्यातला 1 महिना संपतोय आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांची एक महासभा त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि या सभेला राज्यातल्या मराठा समाज बांधवांनी आणि मराठा समाजाला आरक्षण पाहिजे ही ज्यांची अपेक्षा आहे त्या सर्वांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी 14 ऑक्टोबरला यावं असं आवाहन केलेलं आहे. आणि विशेषतः हे आवाहन करताना त्यांनी जिल्ह्याचा दौरा सुद्धा काढलेला आहे. आणि त्यासाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी लाखोंचा मराठ्यांचा जनसमुदाय त्या ठिकाणी येणार आहे. कदाचित मराठ्यांची सुनामी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणूनच गावकऱ्यांनी त्या 100 ते 150 एकर पेक्षा अधिक, म्हणजेच अंदाज आपण तो घेतोय तर तो अंदाज जवळपास 200 एकर पेक्षा अधिक जमिनीवर त्या ठिकाणी असलेलं पीक शेतकऱ्यांनी स्वतःहून काढलेलं आहे. आणि आपल्या शेताचं मोठं मैदान एक विराट सभेसाठी त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. मित्रांनो, 200 एकर पेक्षा अधिक जमीनचं मैदान जर असेल तर त्या ठिकाणी मराठा समाज किती संख्येने येईल याचा अंदाज आम्ही बांधू शकतोय. प्रशासन सुद्धा त्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतोय. परंतु या ठिकाणी येत असताना जर लाखो लोक येत असतील तर त्यांचं नियोजन सुद्धा होणं गरजेचं आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत काम करणारे जे मराठा समाजाचे स्वयंसेवक आहेत त्यांनी एक टीम बनवलेली आणि या टीमनं त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. वास्तविक पाहता मैदान तयार झालेलं असताना पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. विशेषतः महिलांची बसण्याची व्यवस्था वेगळी, पुरुषांची बसण्याची व्यवस्था वेगळी, याही संदर्भात नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. परंतु ही सभा होत असताना या सभेला प्रत्येक राज्य महामार्ग असेल, राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा खेडोपाडी गाव वस्तीवाड्याहून जे लोक येत आहेत त्यांना सुद्धा दिशा दर्शवणारे फलक, दिशा दर्शवणारे मार्ग दाखवणारे फलक आणि स्वयंसेवक ठिकठिकाणी त्या ठिकाणी उभा करण्यात आलेले. विशेषतः जो मराठा समाज बांधव या सभेसाठी 14 तारखेला येतोय त्या प्रत्येकाची व्यवस्था करण्यासाठी ठिकठिकाणी आपल्या गावामध्ये, आपल्या शहरातल्या मराठा समाजसेवकांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे, नाश्त्याची व्यवस्था केलेली आणि ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आहे. यासोबतच जर आपली वाहनं, या सभेला येणारी वाहनं जर बंद पडली, पंक्चर झाली तर त्यांची सुविधा आणि त्यांना तात्काळ त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी मराठा समाजातले जे कार्यकर्ते आहेत, स्वयंसेवक आहेत, त्या ठिकाणी स्वतःहून या रस्त्यावरती त्यांनी आपली दुकानं सुद्धा त्या ठिकाणी सुरू केलेली आहेत, आपले मोबाईल क्रमांक दिलेले आहेत. जरी गाडी बंद पडली, पंक्चर झाली तरी तात्काळ त्या ठिकाणी सेवा मराठा समाजसेवक त्यांना त्या ठिकाणी विनामूल्य ही त्या ठिकाणी देणार आहेत. हे सगळं नियोजन या 14 ऑक्टोबरच्या मराठा समाजाच्या महासभेचं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखोंचे मराठा समाजांचे मोर्चे यापूर्वी निघाले होते. त्याचंही नियोजन अत्यंत शिस्तबद्ध झालं होतं. लाखोंचा जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित राहून सुद्धा कुठलंही गालबोट कुठल्याही आंदोलनाला त्या ठिकाणी लागलेलं नव्हतं. किंबहुना त्या ठिकाणी मराठा समाजाचे लाखोंचे आंदोलक त्या मोर्चामध्ये सहभागी झाले. मुकमोर्चे त्या ठिकाणी काढण्यात आले आणि पुन्हा सुस्थितीत, व्यवस्थित, शिस्तीत हा पूर्ण समाज बांधव आपल्या घरी पोहोचल्यानंतर एकमेकांना खात्री सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी दिली होती. मित्रांनो, याही पेक्षा पुढचं नियोजन आता 14 ऑक्टोबरच्या सभेचं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांनी यासाठी एक आचारसंहिता त्या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि ती आचारसंहिता आपण पाहिल्याशिवाय या सभेला त्या ठिकाणी आपण येऊ नये, कारण ही आचारसंहिता मराठा समाजाच्या लाखोंचा जनसमुदाय त्या ठिकाणी येणार आहे. तो शिस्तीत त्या ठिकाणी पोहोचावा, कुठलंही गालबोट कुणाला लागू नये आणि आलेला समाज बांधव हा पुन्हा सुस्थितीत, व्यवस्थित आपल्या घरी पोहोचावा यासाठी तयार करण्यात आलेली ही आचारसंहिता आहे. नेमकी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी 14 ऑक्टोबरच्या सभेसाठी कशी आचारसंहिता केलेली आहे ती आपण पहा. या आचारसंहितेमध्ये असं सांगितलंय की
आंतरवाली सराटीपासून किमान 50 किलोमीटर अंतरावरील सर्व गावातील मराठा समाज बांधवांनी मोटारसायकल अथवा पायी या सभास्थळी यावं. गावातले फक्त वयस्कर आणि महिलांना रिक्षा, जीप, कार, ट्रॅक्टर, बस, टेम्पो मध्ये बसून या ठिकाणी सभेला त्या ठिकाणी घेऊन यावं. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की आपले वाहन सुरक्षेच्या दृष्टीनं आजच दुरुस्त करून घ्या. लागणारी हवा असेल, डिझेल असेल किंवा पेट्रोल असेल तीही आजच भरून घ्या. तसेच वाहकानं वाहन सोडून कुठेही जाऊ नये. वाहनात जवळच दिलेल्या पार्किंग मध्ये त्याने थांबावं असंही आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मुक्कामी येणारी जी काही मराठा समाज बांधव आहेत त्यांनी गेवराई असेल, शहागड, वडीगोद्री, महाकाळा, अंबड, पाचोड, तीर्थपुरी, जालना, पैठण, घनसांगवी येथील मराठा बांधवांनी केलेल्या सोयीचा त्या ठिकाणी उपयोग करून घ्यावा असंही या संहितेमध्ये सांगितलेलं आहे. सभेला निघताना प्रत्येकानं किमान एक वेळचं जेवण करून यावं. त्यासोबतच एक वेळचा जेवणाचा डबा आणि पाण्याची बॉटल आपल्या सोबत असावी. त्यासोबतच खडीसाखर, ORS ची पावडर आणि रुमाल सुद्धा सोबत घेऊन यायचा आहे असंही या आचारसंहितेमध्ये सांगितलंय. त्यासोबतच येताना वाहनाची स्पर्धा कोणीही करू नये. लवकर निघा आणि वेळेत पोहोचा असंही आवाहन करण्यात आलेलं आहे. आपल्याला दिलेल्या पार्किंगच्या ठिकाणी सरळ व्यवस्थित आपली वाहनं पार्क करा. इतरांना त्रास होणार नाही याचीही काळजी प्रत्येकानं घ्यायची आहे असंही आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलंय. आपले वाहन पार्क केल्यापासून सभा ठिकाणाकडे सर्वांनी पायी जायचं आहे असंही सांगितलेलं आहे. चालताना महिला, वयस्क आणि दिव्यांग यांना प्रत्येकानं मदत करावी असंही आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलंय. सभास्थळी कोणीही व्यसन आणि धूम्रपान करणार नाही याची काळजी प्रत्येकानं घ्यायची आहे. सभेला येताना कोणतीही किमती अथवा मौल्यवान वस्तू आणू नये आणि ती जर आणली असेल तर तिची काळजी आपण स्वतः व्यवस्थित घ्यावी असंही आवाहन करण्यात आले. सभास्थळी अथवा सर्व ठिकाणी उभे असलेल्या मराठा सेवकांच्या म्हणजेच पोलीस मित्रांच्या सूचनांचं तंतोतंत पालन करायचं आहे. त्यासोबतच प्रत्येकाला ठरवून दिलेल्या जागा अथवा रिकामी असेल ती जागा आपण ओळखायची आणि त्या ठिकाणी बसायचे. त्यासोबत सर्व माता भगिनींच्या सुरक्षेची काळजी सुद्धा प्रत्येकानं घ्यायची आहे. 18 वर्षाच्या आतील तसेच लहान बालके, गरोदर माता भगिनी, ज्येष्ठ मंडळी व आजारी बांधवांनी सभेसाठी येणे टाळावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. सभास्थळी LED लावलेले असल्याने आपणास संपूर्ण सभा शांत पद्धतीने पाहता येईल, ऐकता येईल असंही आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. प्रत्येकाने दिलेल्या नियमांचं आणि सूचनांचं तंतोतंत पालन करायचंय. गडबड गोंधळ करू नका अथवा कोणी करत असेल तर त्याला प्रतिसाद देऊ नका असंही आवाहन करण्यात आलेले आहे. आपल्याकडून आणि इतरांकडून विशिष्ट बेशिस्त वर्तन होणार नाही व सभेच्या ठिकाणी अस्वच्छता करणार नाही आणि अस्वच्छता झाली असेल तर तिथला कचरा कुंडीमध्ये टाकण्यात येईल याची प्रत्येकाने काळजी घ्यावी असंही आवाहन करण्यात आलेले आहे. सभेच्या ठिकाणी ऊन पडल्यास आपल्या डोक्यावर रुमाल घेऊन बसावं असंही आवाहन करण्यात आले. जर सभेच्या ठिकाणी येत असताना गर्दी झाली असेल आणि रुग्णवाहिका येत असेल तर त्या रुग्णवाहिकेस तात्काळ रस्ता उपलब्ध करून द्या असं आवाहन करण्यात आलेले. कोणीही गोंधळ करत असल्यास त्याचा व्हिडिओ काढून मराठा समाजाच्या ग्रुपवर तात्काळ पाठवावा हेही या आचारसंहितेमध्ये सांगण्यात आलेले. सामाजिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी प्रत्येक मराठा समाज बांधवानं प्रयत्न करावा असंही आवाहन करण्यात आले. त्यासोबतच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची खबरदारी प्रत्येकानं घ्यावी हेही त्या ठिकाणी आवाहन करण्यात आलेले. अत्यंत शांततेत सभेला या व सभा संपल्यावर शांततेत आपल्या वाहनात आपल्या गावी जा आणि सर्वजण वाहनामध्ये बसले आहेत याची खात्री केल्यानंतरच वाहने रोडवर आणा आणि शांततेत सुखरूप घरी पोहोचा असं सुद्धा या आचारसंहितेमध्ये आवाहन करण्यात आलेले. त्यासोबतच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. एकच मिशन 50% आत मराठा आरक्षण अशी सुद्धा त्या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला लाखोंचा जनसमुदाय येणार आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यानं जी आचारसंहिता ठरवून दिलेली आहे ती DS न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा आवाहन करते ती आपण तंतोतंत पाळा. म्हणजे लाखोंचा जनसमुदाय जरी आला तरी कुणालाही त्या ठिकाणी अडचण निर्माण होणार नाही. जसे शांततेच्या मार्गाने आपण आलात तशा शांततेच्या मार्गाने आपण आपल्या घरी सुद्धा पोहोचू शकाल. यासाठी ही आचारसंहिता आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आपल्या या सभेकडे
डीएस न्यूजचं बारकाईनं लक्ष आहे. डीएस न्यूजचे प्रतिनिधी सुद्धा आंतरवाली सराटी या ठिकाणी 14 ऑक्टोबर नव्हे तर 13 ऑक्टोबर पासून त्या ठिकाणी सज्ज असतील. प्रत्येक बातमी, प्रत्येक माहिती आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचली जाईल. ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं मला आवश्यक वाटलं. मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली आपण खालील कॉमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या, कारण तुमच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि त्या प्रतिक्रिया आमच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाच्या आहेत. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.